कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने विभिन्न मुद्दों पर प्रेस से बातचीत में भाजपा और शिंदे सरकार पर तीखे सवाल उठाए। उन्होंने कहा कि यदि शिवसेना ठाकरे गुट पहले समझ जाती कि जो वाकड़ी चाल चलता है उसे बाजू में करना चाहिए तो पार्टी की आज यह हालत नहीं होती। वडेट्टीवार ने ओबीसी की जातीय जनगणना को लेकर भाजपा पर हमला बोलते हुए कहा कि इसका मूल प्रस्ताव राहुल गांधी ने दिया था। सरकार ने डर से घोषणा की पर अब 2027 तक टालने का बहाना बना रही है। सरकार की नीयत साफ नहीं है की जातनिहाय कास्टवाईज जनगणना झाली पाहिजे हा नारा देणारे कोण होते तर राहुलजी गांधी होते। त्यांच्या मागणीचं खरं यश आहे। घाबरून सरकारने ही जनगणनेची घोषणा केली आणि स्वतःची पाठ थोपटून घेतली। मुळात विषय असा येतो की जर तुम्हाला ही कास्टवाईज जनगणना करायची आहे तर 27 ची वाट कशाला बघायची। म्हणजे तुम्हाला पुन्हा ओबीसीचा वापर निवडणुकीच्या तोंडावर करून खोटी आश्वासनं देऊन त्या 29च्या निवडणुकावर डोळा ठेवून करायचं आहे का की काही खरंच ओबीसी समाजासाठी ओबीसी प्रवर्गाला काही द्यायचं आहे। त्यांची जर भावना शुद्ध असती तर आता त्यांनी घोषणा केल्याप्रमाणे या वर्षातच 25 मध्येच या संपूर्ण 26 मध्ये कास्टवाईज सेन्सस झाला असता। परंतु त्यांच्या मनामध्ये खोट आहे आणि हे खोटारड सरकार आहे। हे झूठो के सब जुमले। त्यामुळे मला फार यामध्ये 27च्या ला सुरुवात करतील, 28 आणतील, मग 29ला मुद्दा पुढे करतील आणि यामध्ये जोपर्यंत होत नाही लबाडाचं जेवण खाल्ल्याशिवाय खरं नाही असं प्रकार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्हाला विश्वास वाटत नहीं। उन्होंने कहा कि आरोपी सत्ताधारी पार्टी के नजदीकी है, इसलिए उसे बचाया जा रहा है। वही ऑपरेशन टाइगर को सिर्फ अफवाह और चर्चा बताया गया। वडेट्टीवार ने कहा कि गृह मंत्री की सिफारिश से परवाना नहीं मिलता। भाजपा सत्ता से पैसा और पैसे से सत्ता का खेल खेल रही है। नागपुर में बड़े स्तर पर भ्रष्टाचार हुआ है। असं आहे, सत्ता सत्तेतून पैसा, पैशातून पुन्हा सत्ता हे समीकरण भाजपला आता चांगलं जमलं आहे। त्यामुळे माहित आहे की काही केलं नाही आपण सत्ता मिळवू शकतो। लोकांची नाराजी जे काही प्रश्न मुंबई आपल्या नागपूर महानगरपालिकेत आहेत त्याचा आम्ही त्या संदर्भात करू ना, दाखवू ना काय काय यांनी घोटाळे केले, किती भूखंडाचं विल्हेवाट लावली, किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला, नागपूर शहराची स्थिती काय आहे हे सगळं आम्ही दाखवू। नागपूरला किती वेळा बुडावं लागलं पाण्याखाली, हे सगळ्या गोष्टी खूप मोठ्या आहेत, विषय मोठे आहेत। त्यांना काय करायची आहे ते तयारी करणं मजबूर आम्हाला सत्ता प्रचंड आहे, मोठे सत्तेमध्ये बसलेले या राज्याचे मुख्यमंत्री नागपुरातले आहेत, केंद्रीय मंत्री नागपुरातले आहेत। त्यामुळे त्यांना तयारी करावं लागते। हेच त्यांचं यश आहे की अपयश आहे हे जनता ठरवेल। उन्होंने कहा कि मुंबई की 11वीं जमीन अदानी को दी गई, जिसकी कीमत 25,000 करोड़ है। सरकार गरीबों को बेवकूफ बना रही है। साथ ही सवाल उठाया कि ड्रग्स और बोगस बीज हमेशा गुजरात से ही क्यों आते हैं। कुर्ला येथील मदर डेअरीची 21 एकर जागा अदानीला दिली। मुंबईतील ही 11वी जागा आहे जी अदानीला आता हस्तांतर केलेली आहे आणि या एकूण जागेची किंमत आता मार्केट रेट जर आपण काढला तर ती 10 लाख कोटीपेक्षा अधिकची जागा ही आता अदानींच्या घशात टाकलेली आहे। कारण काय सांगितलं जातं की आम्ही धारावीच्या पुनर्वसनासाठी दिले, पण हे अत्यंत चुकीचं आणि खोटारडेपणा आहे। ही जागा दिली त्याला टावर उभे करायसाठी, रिअल इस्टेटचे टावर उभे करायसाठी। काय कुर्ल्याच्या डेअरीच्या त्या प्राईम लोकेशनच्या जागेवर 21 एकर जागेवर ज्याची किंमतच आता मुळात 25,000 कोटी रुपये आहे, या जागेवर तिथे जाऊन त्या धारावीच्या लोकांचे घर बांधणार आहे। कुणाला मूर्ख बनवताय आणि कुणाला मूर्ख बनवून लोकांची दिशाभूल करताय। अरे मुंबई विकली, महाराष्ट्र गहाण ठेवलाय अदानीकडे, ही परिस्थिती आणून ठेवलेली आहे आणि सर्व सरसकट जागा वरून आदेश येतो आणि खालचे लोक सगळे महाराष्ट्रातील त्या आदेशाचं पालन करतात। हुजरेगिरी करून महाराष्ट्राला पूर्णतः उद्ध्वस्त करण्याचं पाठ सुरू है। नितेश राणे और प्यारे खान विवाद पर वडेट्टीवार ने कहा, दोनों जनता को बकरा बनाकर ईद मना रहे हैं। समृद्धि महामार्ग को औद्योगिक घरानों के फायदे के लिए बताया और कहा कि जनता को इसके पीछे की सच्चाई समझनी चाहिए। यातले बकरे कोण शोधत आहेत हा खरा प्रश्न आहे। या दोघांनाही जनतेला बकरा करू नये
आणि आपली ईद साजरी करू नये म्हणजे झालं. याच्या मागचं गणित हे आहे, जनतेला बकरा करा आणि त्याचा हलाल करा आणि आपण मजा मारा. अभिषेक पानसे की रिपोर्ट.